अक्षय ठाकूर चे माजी नगरसेवक काही दिवसासाठी दौऱ्यावर गेले होते. ते दौऱ्यावरनं परत आले आणि त्यांची घरवापसी झाली आहे. वॉर्ड क्रमांक 24 इथे ते उमेदवार आहेत. काय नाव? अक्षय ठाकूर, अक्षय अनंत ठाकूर. यांचे वडील 1986च्या पहिल्या बोर्डात आजोबा माधुकाना ठाकूर. माधुकाना ठाकूर हे प्रचंड दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पूर्ण परिसरामध्ये सुपरिचित होते. त्यांचा मुलगाही आनंद ठाकूर हे देखील नगरसेवक होते आणि हा देखील NCPचा नगरसेवक होता. आता आमच्यातर्फे वॉर्ड क्रमांक 24 मधनं आज कांग्रेस ने कि अमित के चलते हम साथ में नहीं जा रहे हैं. आपका नाम लिया और कि हमने उनके लिए नाराजी व्यक्त की है सर कि और अभी वो लोग कार्यकर्ता को पूछ रहे पैसा है क्या, मतलब हमारी उपेक्षा कर रहे हैं इसलिए हम अकेले लड़ेंगे. मेरी तो विक्रांत चौहान से कोई बात नहीं होती है और मैं फिर से अभी मैंने टीवी पे देखा. मैं फिर से अभी बाहर जाकर उसको फ़ोन लगाऊंगा, ना हो सके मनाने की कोशिश करूँ. काँग्रेसने 3 वेळा लेखी प्रस्ताव दिले असं त्यांचं म्हणणं आहे, तरीही आघाडी म्हणून तुम्ही त्यांना स्वीकारलं नाही, फसवल्याचा आरोप त्यांनी केला. थोडेफार गैरसमज आघाडी करत असताना होत असतात. ते गैरसमज बसून मिटवायचे असतात, ते मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मनसेला जास्त जागा दिल्या आणि काँग्रेस एवढं जुनं असून आम्हाला जागा अजून जागा वाटपात फायनल नाही झालं तर कोणाला किती जागा मिळाल्या त्याचं काय तुम्ही सांगू शकता. विक्रांत चव्हाणांनी असाही आरोप केला की मुंबईतील 2 नगरसेवक राष्ट्रवादीने पळवले. काँग्रेसचे नाही ते दोघेही नगरसेवक हे काँग्रेस बरोबर जायला तयार होते. ते बिचारे सकाळ दुपार संध्याकाळ फोन करत होते. विक्रांत चव्हाण यांचा फोन त्यांना नॉन रिचेबल लागतो. आणि अजूनही ते काँग्रेसच्या संपर्कात जाण्यासाठी तयार आहेत. काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणुकाही लढायला तयार आहेत. पण आता त्यांचा जर फोन नॉट रिचेबल किंवा त्यांचा फोन घेतला जात नसेल तर ते तरी काय करणार. आता पण ज्या काही चर्चा चालू आहे तर हे महाविकास आघाडीचे 4 पक्ष आहेत, मनसे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना उघडली. तर काय जागा वाटतं काय ठरलं आपण किती जागा जागेचा फॉर्म्युला नक्की झालेला नाही. उद्या दुपारी 2पर्यंत जागेचा फॉर्म्युला नक्की. महाविकास आघाडी होणार. आपल्याशी बोलत असतानाच विक्रांतचा फोन आला होता आत्ता 1 सेकंदापूर्वी. आता साहेब त्याच्याशी बोलतील, काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न नक्की. आप क्या चाह रहे हैं, आघाड़ी हो, अकेले लड़ेंगे, क्या आप लोगों की क्या देखो, मैं तो हमेशा चाहता हूँ कि बीजेपी और शिवसेना को हराना है तो सब छोटे छोटे पार्टियों को एक होना बहुत जरूरी है. क्योंकि जिन्होंने ठाना लूट के खाया है उन दरोड़ों को जो डकैत है उनको रोकना है. हमको सबको एक होना पड़ेगा. किसी को कांस्टेबल बनना पड़ेगा, किसी को PSI बनना पड़ेगा, किसी को PI बनना पड़ेगा, किसी को DCP बनना पड़ेगा, किसी को CP बनना पड़ेगा. अर्ज भरायला एकच दिवस शिल्लक आहे. भाजपाने ठाण्यामध्ये नमो भारत नमो ठाण्याचं बॅनर लावले आहे. ते आनंद दिघ्यांचं अस्तित्व पुसण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही शिवसेना आणि भाजपला विचारा, आम्हाला काय करायचं, कोणाचं अस्तित्व त्यांनी बघावं, आमचं काय. साहेब, अर्ज दाखल करायला आता 21 दिवस उरलेला आहे आणि अजून आघाडीच्या काही हालचाली दिसत नाहीयेत. जागा वाटापासून व्हायचं आहे म्हणतात. जागा वाटप झाल्यावर शेवटच्या नावावरती टिकमार्क करायची असते. कुठल्याही आघाडीचा फॉर्म्युला शेवटच्या दिवशीच निघतो. बोलतो
साहेब तुमचं ठीक आहे सर विक्रांत चौहान जिस तरीके से पत्रकार परिषद लेकर पाए कि 35 जगह पर उन्होंने मांग की थी, लेकिन कई जगह उनको देखा मनसे के साथ जाने का विचार नहीं था, लेकिन जबरन जिस तरीके से 3 बार पत्र लिखकर भी कोई आपके द्वारा जो है उनको जानकारी नहीं दी गई। तो पहली चीज विक्रांत चौहान को ये पता है कि पूरी चर्चा में मैं कहीं में भी नहीं। हमारे तरफ से चर्चा का पूर्ण अधिकार मनोज प्रधान जी को दिया गया था और मनोज प्रधान जी ही चर्चा करते। तो खामोखा टीवी पे मेरा नाम लेना इसका कोई मतलब नहीं। विक्रांत चव्हाणांनी असंही म्हटलं कि आप खाली व्हाट्सएप से ये कर रहे थे, बाकी प्रत्यक्ष चर्चा आपण करत नव्हता. नहीं कर रहे थे, खाली व्हाट्सएप म्हणजे माझ्या घरी येऊन ते काय चहा प्यायचे, अर्धा तास बसायचे, ते कशासाठी यायचे? विक्रांत चव्हाणांनी असाही आरोप केला की आघाडीतील सहकारी पक्ष आमच्या मुळावर उठले. त्यांचं मूळ शोधतोय. तो क्या उनको मनाने की कोशिश करेंगे जिस तरीके अरे से बिल्कुल मेरा दोस्त है वो, और मेरा पॉलिटिकल दोस्त है, मेरा बचपन का दोस्त है. तर मुंबऱ्यात जे आहे राष्ट्रवादी अजितदादा पवारांची नगरसेवकांचा हालचाल दिसत आहे, पण आव्हाड साहेब गप्प का अशी चर्चा सुरू आहे. अजून त्यांचे काही डिक्लेरेशन दिसत नाही. डिक्लेरेशन म्हणजे काय असतं? म्हणजे नगरसेवकाचे आता जे उमेदवार उभे राहणार आहेत ते अजितदादा पवारांचे उमेदवार सगळ्या चर्चामध्ये दिसत आहे. आव्हाड साहेब गप्प का असा चर्चा आहे त्यांची. अजून ते का डिक्लेअर करत नाही कोण उमेदवार उभे राहणार आहे. त्याचा दिवस आहे ना. महाविकास आघाडीमुळे मनसेला आपण सर, दोनों एसीपी सोबत मनसेला घेणार. दोनों एसीपी गुना में लड़ रही है, तो आपका कहना क्या है? थाना में होगा? थाना का पूछो ना, पुणे में मैं जाता भी नहीं. जिस तरीके से उनका प्रस्ताव आया था कि अगर एनसीपी अगर आपकी पार्टी के द्वारा से उनको अगर कोई टिकट की बात होती है अगर शिवसेना को लेकर कि साथ में लड़ना है, जिस तरीके से दीगर नगर पालिका कोई भी में प्रस्ताव पत्रकारों के थ्रू नहीं आता है. प्रस्ताव देने का एक तरीका होता है, पत्रकारों के द्वारा नहीं दिया जाता है. ये ऐसे पॉलिटिकल गेम हम बचपन में खेला करते हैं. पत्रकारों को बोल के कि जितेंद्र आव्हाड हमारे दुश्मन नहीं है, वो पत्रकारों को नहीं बोलाया जाता है, त्रुटि से दिखाया जाता है. इतना ही प्यार था तो प्रस्ताव लाके दे देते मनोज प्रधान को, ये हमारा प्रस्ताव है. लोकसभा और विधानसभा में आप महाविकास आघाड़ी के तौर पर देश में जिस तरीके से लड़े, नगर पालिका चुनाव में क्या वजह रह गई थी? क्या ऐसा इसको है छोड़ने कि की नगर पालिका का चुनाव भी बहुत छोटा चुनाव होता है, बहुत अहम चुनाव होता है, ज़्यादा लोग उसमें जुड़े हुए होते हैं, तो थोड़ी सी संघर्ष की भूमिका होती है. तो महाविकास आघाड़ी में मनसे रहेगी अगर थाना में होता है. कल का दिन देखो ना क्या होता है. आज ही की पूछ रहे मेरे से. काल बारामतीमध्ये वेगळं चित्र दिसलं. अदानी सोबत पूर्ण पवार कुटुंबीय होते आणि रोहित पवारांनीही सकारात्मक दर्शवली आहे की जर एकत्र आले तर बरं होईल. तुमचं मत काय आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. राष्ट्रवादी असं त्यांचं मत आहे ना. प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि काही जणांना शांत राहण्याचा अधिकार आहे. सध्या तुम्ही गेली 2 महिन्यात मी कुठे काय बोललेलो मला दिसलंय का? मी सध्या शांत बसण्याचा विचार ठेवलाय मनात. शांत बैठने में भी कुछ बड़ा कारण है क्या? अभी वो भी शांति से बड़ा ही- बम फूटेगा, बड़ा कुछ बम फूटेगा. अभी उसका इंतजार करो. बम है कि हाइड्रोजन बम है कि क्या है उसका इंतजार करो. तुमको भी इतनी घाई क्या है? हर बम तुमको आज ही बताओ क्या? 16 तारीख को जब निकाल आएंगे तो रिजल्ट किस तरीके से होगा? कितने जगह पे जो है महाविकास मैं कोई भविष्य करता नहीं, मैं कोई ज्योतिषी जानता नहीं, ना मैं कोई पत्रिका दी. थोड़ा सा भी पीछे मनोजी वो पिछले कट में गए थे क्या? राष्ट्रवादी शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा पूरा बचाओ. अक्षय ठाकुर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अक्षय ठाकुर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सब आगे बढ़ो, हमारे साथ हैं. सब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. आपली निशाणी
येऊ द्या एक एक पुढे येऊन दे साहेबांच्या बोला या थांबना सरका 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 पिक्चर हो तो बाकीचा पिक्चर हो बाकीचे मागे समोर बघा ना सामने 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 देखो ना एक फोटो के लिए बाकी तुम लोग आ जाओ. बाकी पीछे जाओ ना थर्ड होएगा बस 1 मिनिट जरा ग्रुप के फोटो काढायचे पाठी जरा मागे सर साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अक्षय ठाकुर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अनंत ठाकुर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ